आज बनवायचे मस्त आपल्याला वाफेवरचे कारले. आणि त्याच्यासाठी बघा मस्त अर्धा किलो कारले घेतलेले छोटे मस्त. आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला ते वाफवून घ्यायचे. सुरुवातीला मधोमध कापून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला कारल्याच्या. आणि मस्त थोड्या वेगळ्या पद्धतीने करायची आपल्याला कारल्याची मसाला भाजी, सुक्की भाजी आहे मसाल्याची आणि एकदम टेस्टी स्वादिष्ट. आता हे सगळे आपल्याला कारले कापून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे मधल्या. सगळ्या बिया काढून झालेल्या आहे बघा कारल्याच्या आपल्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ लावून ते पूर्ण कारल्याला लावून घ्यायचे आपल्याला हळद आणि मीठ. आणि नंतर मस्त त्याला वाफवून घ्यायचे आपल्याला स्टीमरवर. आता बघा सगळे कारल्याला आपण मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे. आता स्टीमरमध्ये आपल्याला मस्त ते वाफवून घ्यायची कारले. खूप मस्त सुकी व मसाला भाजी होती आपली कारल्याची, कडू न होणारी मस्त. आणि सगळे कारले आपण ठेवून दिलेले आणि मस्त झाकण लावून 5-7 मिनटं मस्त वाफवून घ्यायची आपल्याला कारली. आणि आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतलेले 1 छोटी वाटी, तीळ घेतलेले आणि खोबऱ्याचा थोडासा किस घेतलेला आहे 1 वाटी. आणि तीळ घेतलेले मी 1 वाटी छोटी. सारखंच प्रमाण घेतलेले शेंगदाणा, तीळ, खोबरं, आलं, लसूण टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी थोडा वेगळा मसाला तयार केला होता. शोप, जिरं, खडे मसाले आणि धणे आणि लाल मिरची पण होती, त्याचा मसाला केलेला होता मी. आणि तो टाकलेला आहे बघा 1 वाटी. मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायची, त्याच्याने टेस्ट खूप छान येते कारल्याला. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बघा आपलं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे सगळा मसाला. कोरडाच काढून घेतलेला आपण हा मसाला कारल्यामध्ये भरण्यासाठी. आणि मी आता 2 टोमॅटो घेतलेले, त्याची पेस्ट करायची आपल्याला वेगळी, ती आपल्याला टाकण्यासाठी कारल्यामध्ये. 2 टोमॅटो कापून घ्यायचे आपल्याला आणि मिक्सरमधून काढायचे. आणि बघा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपली कारली पण वाफून झालेली बघा. आणि ते काढून घ्यायची एका ताटात. मस्त मस्त शिजून झालेली बघा कारली आपली. आता ती एका ताटात काढून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला त्याची मस्त सुकी कारली करायची, त्याला भरलेली सुकी कारली आपली मस्त टेस्टी. आणि बघा आता आपल्याला त्याच्यात मसाला भरून घ्यायचा आहे. आता याच्यामध्येच मी थोडंसं मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि माझ्याकडे चिंच नव्हती तर मग मी लिंबू टाकलेले अर्धा रस. चिंचेने तर अजूनच चव येते जास्त. आणि लिंबू असले तो पण चालतो, लिंबाचा रस. आणि मस्त कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. छान असा दाबून भरायचा आहे मसाला अशा प्रकारे बघा. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान कारली लागतात. न खाणारे पण आवडीने खातील अशी ही कारल्याची सुक्की भाजी मसाला. आपण मसालाच एकदम मस्त काढलेला आहे, एकदम तोंडाला चव येणारा. आणि सगळे कारल्यामध्ये आपल्याला असाच मसाला भरून घ्यायचा आहे. आता सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि तेल टाकून घ्यायचं आपल्याला. मी राईचं तेल वापरलेलं आहे कारल्यासाठी, खूप छान. आता थंडीच्या दिवसात खाल्लंच पाहिजे राईचं तेल आणि भाजी पण खूप छान होते मग. आणि बघा त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि सगळी कारली टाकून घ्यायची आपल्याला.
आता सगळी कारली टाकून झालेली, राहिलेला मसाला पण तो पण टाकून घ्यायचा आपल्याला त्याच्यावर आणि सगळं थोड्या वेळ असेच होऊ द्यायचे आणि नंतर मग आपण परतून घ्यायचे मस्त उलथणीने, खालीवर करून घ्यायचे मस्त. आणि मग त्याच्यानंतर मी टोमॅटो पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त परत परतून घ्यायचं आहे सगळं कारली टोमॅटो पेस्ट. चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ. आणि नंतर मग आपण थोडं पाणी टाकायचं आहे, कारण कारली आपली शिजलेलीच आहे, वाफवून घेतलेली आपण मस्त, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार, पटकन तयार होणार आपली कारल्याची सुकी भाजी. आणि बघा परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायची कारली मसाला आपल्याला मस्त. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत आपण पाणी टाकलेलं आहे मी परत थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे 1 मिनटासाठी. आणि मस्त मसाला कारली आपली तयार झालेली आहे आता खाण्यासाठी. मस्त सर्व करायची एका ताटात आणि तयारी मस्त तोंडाला चव येणारी मसाला सुकी कारली. न खाणारे पण आवडीने खातील अशी ही मसाला कारली करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि मस्त तयार झालेले आपले कारले.